नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कन्स्ट्रक्शन्स ऑफ ट्रायंगल्स या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 4 सोडवायचा आहे. सोडूया. पहा, पहिला प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. प्रॅक्टिस सेट 4.1 यामध्ये आपण या प्रकारचे प्रश्न सोडविलेले आहेत. सर्व बेसिक माहिती त्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पहा, येथे आपल्याला दोन साइड्सची ॲडिशन दिलेली आहे. ट्रायंगल काढायचा आहे XYZ आणि दोन साइड्सची ॲडिशन दिलेली आहे आणि एक अँगल दिलेला आहे आणि एक बेस आहे. तर या माहितीवरून आपल्याला ट्रायंगल तयार करायचा आहे. YZ ची लेंथ आपल्याला 4.9 सेंटीमीटर दिलेली आहे. प्रथम आपण YZ हा सेगमेंट काढू. पहा, मी पेनाने काढतोय, तुम्हाला पेन्सिलने काढायची आहे कारण व्हिडिओमध्ये क्लिअर दिसण्यासाठी मी पेनाचा वापर करत आहे. 4.9 फ्रॉम 0 टू 4.9 हा सेगमेंट काढलेला आहे आपण. YZ आपल्याला Y पॉईंटवर अँगल दिलेला आहे 45 डिग्रीचा. पहा, आपण Y पॉईंटवर अँगल काढणार आहोत 45 डिग्रीचा. 40 आणि हे 45. हा रे आपण एक्सटेंड करणार आहोत. ॲडिशन आहे त्यामुळे या अँगलचा रे आपल्याला मोठा काढायचा आहे. हा अँगल काढलेला आहे आपण 45 डिग्रीचा. दोन साइडची ॲडिशन 10.3 दिलेली आहे. तेवढं डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे. त्या ॲडिशन एवढं डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे. 10.3 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलेलं आहे. या पॉईंटवरून आपल्याला या अँगलच्या रेवर मार्किंग करायची आहे. Y पॉईंटवरून आपल्याला अँगलच्या रेवर मार्किंग करायची आहे. हा पॉईंट आपल्याला वेगळा घ्यायचा आहे XYZ या व्यतिरिक्त. सपोज हा पॉईंट आपण P घेऊ. तर आपल्याला आता काय करायचं आहे, P आणि Z हा सेगमेंट जॉईंट करायचा आहे. पहा, PZ हा सेगमेंट आपण जॉईंट केल्यानंतर हा सेगमेंट आपल्याला बायसेट करायचा आहे. त्यासाठी कंपासमध्ये या सेगमेंटच्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स आपण घेणार आणि दोन्ही साईडला आर्क करणार. हा सेगमेंट बायसेट करायचा आहे. सर्व बेसिक माहिती प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये सांगितलेली आहे. तो जर व्हिडिओ पाहिला तर हा प्रॉब्लेम सहज येईल तुम्हाला सोडवता. पहा, हे दोन पॉईंट आपण जोडून घेऊ. पहा, इथे ॲरो करणार, इथे एक ॲरो करणार. हा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे या PZ सेगमेंटचा. हा जो पॉईंट मिळाला आपल्याला या अँगलच्या रेवर, हा जो परपेंडिक्युलरचा इंटरसेक्शन पॉईंट मिळालेला आहे, हा पॉईंट म्हणजे आपला X पॉईंट आहे. आता X, Y आणि Z हा ट्रायंगल तयार होईल. आपण X आणि Z जॉईन करून घेऊ म्हणजे ट्रायंगल XYZ तयार झालेला आहे. पहा, ही लेंथ आपण किती घेतलेली आहे, जेवढी ॲडिशन आहे तेवढी लेंथ आहे आपली. ही लेंथ घेतलेली आहे आपण 10.3 सेंटीमीटर. 10.3 सेंटीमीटर म्हणजे YP लेंथ किती आहे 10.3 सेंटीमीटर आणि YZ ही लेंथ किती आहे 4.9 सेंटीमीटर. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर असल्यामुळे हा सेगमेंट आणि हा सेगमेंट इक्वल आहे. म्हणजे हा ट्रायंगल कसा होणार आहे, आयसोस्कल्स. त्यामुळे ही साईड आणि ही साईड इक्वल आहे. पहा, याप्रमाणे ट्रायंगल XYZ तयार झालेला आहे. पहा, याची तुम्हाला रफ फिगर प्रथम काढावी लागेल. रफ फिगरसाठी हा सेगमेंट काढणार तुम्ही प्रथम. आता इथे रफ फिगर काढतो. हा एक सेगमेंट काढला आपण YZ 4.9 सेंटीमीटर डिस्टन्सचा सेगमेंट काढणार. नंतर 45चा आपण अँगल काढणार. हा अँगल होईल 45 डिग्रीचा. बरोबर आहे. जी ॲडिशन दिलेली आहे आपल्याला 10.3 म्हणजे कंपासने आपण काय करणार, येथे मार्किंग करणार. हे डिस्टन्स किती असणार आहे आपलं 10.3 सेंटीमीटर. हा पॉईंट आपण वेगळा घेणार P. नंतर आपण काय करणार, हा P आणि Z जॉईंट करणार आणि हा सेगमेंट आपण बायसेट करणार म्हणजे दोन आर्क आपल्याला मिळतील. हे दोन पॉईंट आपण जॉईंट करून घेणार म्हणजे हा जो पॉईंट असेल तो पॉईंट X असेल. नंतर आपण X आणि Z जॉईंट करून घेणार. पहा, इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर होईल म्हणजे ट्रायंगल XYZ तयार झालेला आहे. ही होईल आपली रफ फिगर. पहा, प्रथम रफ फिगर काढा आणि नंतर त्यावरून हे कन्स्ट्रक्शन करता येईल. नेक्स्ट पहा, दुसरा प्रश्न. येथे आपल्याला दोन अँगल दिलेले आहेत आणि ट्रायंगलच्या तीन साईडची ॲडिशन म्हणजे पेरिमीटर दिलेली आहे.
या प्रकारचा प्रॉब्लेम आपण प्रॅक्टिस सेट 4.3 मध्ये सोडविलेला आहे. तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला हा पण प्रॉब्लेम खूप सोपा जाईल. जेवढी आपल्याला पेरीमीटर दिलेले आहे त्या लांबीचा आपल्याला एक सेगमेंट काढायचा आहे 11.2 सेंटीमीटरचा. पहा, तुम्हाला रफ फिगर नंतर काढता येईल. प्रथम 11.2 सेंटीमीटरचा आपण एक सेगमेंट काढू. पहा 11.2 सेंटीमीटर. पहा, जेवढी पेरीमीटर आहे तेवढ्या लांबीचा आपण एक सेगमेंट काढलेला आहे. ट्रायंगल ABC काढायचा आहे आपल्याला, म्हणजे ह्या 3 पॉईंट व्यतिरिक्त वेगळं नाव द्यायचं आहे आपल्याला. सपोज आपण P आणि Q, PQ हा सेगमेंट काढलेला आहे आपण. पहा, ABC व्यतिरिक्त वेगळे नाव आपण दिलेले आहेत P आणि Q. पहा, दोन अँगल दिले आपल्याला, एक 70चा आहे आणि एक 60चा आहे. तर 70चे हाफ करायचे आपल्याला. हा अँगल होणार आहे 35 डिग्रीचा, तो काढायचा आपल्याला P पॉईंटवर. आणि या अँगलचा हाफ अँगल 30 डिग्रीचा होईल, तो अँगल काढायचा आपल्याला Q पॉईंटवर. त्याप्रमाणे अँगल काढून घेऊ आपण. पहा, या P पॉईंटवर आपल्याला 70चे हाफ म्हणजे 35चा अँगल काढायचा आहे. हा अँगल काढला आपण, हा काढलेला आहे आपण 35 डिग्रीचा. Q पॉईंटवर अँगल काढायचा आपल्याला 30 डिग्रीचा. पहा, 30ची मार्किंग केलेली आहे. हा रे आपण एक्सटेंड करून घेऊ, वाढवून घेऊ. हा जो पॉईंट मिळेल आपल्याला B अँगल दिलेला आहे, C दिलेला आहे, परंतु A अँगल दिला नाही. म्हणजे हा पॉईंट कोणता आहे? A पॉईंट. आपल्याला A पॉईंट मिळालेला आहे. आता B आणि C हे दोन पॉईंट या PQ सेगमेंटवर आहेत. नेमके कोणते आहेत हे ठरविण्यासाठी आपल्याला हे दोन सेगमेंट बायसेट करायचे आहेत. पहा, म्हणजे PA हा सेगमेंट आपण बायसेट करू. हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेले, येथे मार्किंग केली, येथे मार्किंग केली. नंतर A पॉईंटवरून मार्किंग करणार आपण. पहा, आपल्याला पॉईंट मिळाले पाहिजेत. हा पॉईंट दिसत नाही आहे, आपण एक्सटेंड करून घेऊ. पहा, हे दोन पॉईंट मिळाले आपल्याला, जॉईंट करून घेऊ. पहा, PA सेगमेंटचा आपण हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेला आहे, बरोबर आहे. तर हा बायसेक्टर या PQ सेगमेंटला ज्या पॉईंटमध्ये टच होतो तो पॉईंट कोणता आहे? B पॉईंट आहे. कशामुळे? कारण याचा हाफ अँगल येथे काढलेला आहे, म्हणजे हा पॉईंट B आहे. हा अँगल आपण 30चा काढलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? AQ हा सेगमेंट बायसेट करायचा आहे. हा सेगमेंट आपण बायसेट करू. हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेलं आहे, मार्किंग केली आपण. Q पॉईंटवरून मार्किंग करू. पहा, दोन पॉईंट आपण जॉईंट करून घेऊ. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला आपण. तो PQ ह्या सेगमेंटला या ज्या पॉईंटमध्ये टच होतो तो पॉईंट आपला C आहे. आता A, B आणि C हे तीन पॉईंट आपण जॉईंट करून घेऊ, म्हणजे ट्रायंगल ABC आपला रिक्वायर्ड ट्रायंगल झालेला आहे. AB सेगमेंट जॉईन केला आणि AC सेगमेंट जॉईन केला, तर ट्रायंगल ABC आपला रिक्वायर्ड झालेला आहे. हा 35 आहे, म्हणजे हा त्याच्या डबल आहे 70 डिग्री. हा 30 आहे, म्हणजे हा 60 आहे. पहा, ABC ट्रायंगलमध्ये ह्या तीन साईड्सची ॲडिशन किती आहे? 11.2 आहे. पहा, हा सेगमेंट आपण काढलेला आहे 11.2 सेंटीमीटरचा. पहा, PQ सेगमेंट आपण काढलेला आहे 11.2 सेंटीमीटरचा. हा PB सेगमेंट या सेगमेंटला इक्वल असतो. AC सेगमेंट इक्वल आहे CQला. ही टोटल लेंथ आहे 11.2. हे इक्वल असल्यामुळे काय होईल? तीन साईडची ॲडिशन ही 11.2 आलेली आहे आणि दोन अँगल हे 70 आणि 60चे झालेले आहेत. नेक्स्ट तिसरा प्रश्न, दी पेरीमीटर ऑफ अ ट्रायंगल. आपल्याला ट्रायंगलची पेरीमीटर दिलेली आहे. एका ट्रायंगलच्या तीन साईडची ॲडिशन किती आहे? 14.4 सेंटीमीटर आहे. आणि त्या साईड्सचा रेशो दिलेला आहे आपल्याला 2:3:4. म्हणजे आपल्याला कोणता अँगल वगैरे येथे दिलेला नाही आहे. साईड्सचा रेशो दिलेला आहे आणि पेरीमीटर दिलेली आहे. त्यावरून आपल्याला साईड्सचं मेजरमेंट काढायचं आहे आणि ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. पहा, येथे आपल्या ट्रायंगलचं नाव पण दिलं नाही, त्यामुळे आपण काय करू? कन्सिडर. या प्रॉब्लेममध्ये आपल्याला थोडी थेअरी लिहावी लागेल. कन्सिडर ट्रायंगल आपण ABC घेऊ, इन विच एक ट्रायंगल आपण ABC घेतलेला आहे. असा ट्रायंगल घेतलेला आहे की त्याच्या साईड्स इन विच साईड्स रेशो, पहा साईड्स रेशो इज 2:3:4. हा रेशो आपल्याला दिलेला आहे. अँड पेरीमीटर पण दिलेली आहे आपल्याला. अँड पेरीमीटर
इज 14.4 सेंटीमीटर. बरोबर आहे. ट्रायंगल ए बी सी घेतलेला आहे, त्यांचा रेशो साईडचा कसा होईल? 3 साईड असतात, ए बी असते, बी सी आणि तिसरी साईड ए सी होईल. बरोबर आहे. हा रेशो किती आहे आपल्याला? 2:3:4. म्हणजे असं लिहू शकतो आपण. आता इथे रेशो आहे, आपण कॉमन मल्टिपल घेऊ. लेट कॉमन मल्टिपल, समजा कॉमन मल्टिपल एक्स आहे, म्हणजे ए बीची व्हॅल्यू काय होईल? 2x होईल. म्हणजे देअरफॉर ए बी इक्वल टू 2x होईल. बी सी इक्वल टू काय होईल? 3x होईल. ए बी इक्वल टू 2x, बी सी इक्वल टू 3x आणि ए सी इक्वल टू 4x. बी सी इक्वल टू 3x अँड ए सी इक्वल टू 4x. आपल्याला पेरिमीटर दिलेली आहे. पेरिमीटर आपल्याला दिलेली आहे ए बी, बी सी आणि ए सी या 3 साईडची ॲडिशन किती दिलेली आहे? 14.4. 14.4 बरोबर आहे. म्हणजे ए बीची व्हॅल्यू आपण काय पुट करू? 2x. बी सी ऐवजी पुट करू आपण 3x आणि ए सी ऐवजी पुट करू आपण 4x इक्वल टू 14.4. देअरफॉर ही ॲडिशन करू आपण, 9x होतील इक्वल टू 14.4. यावरून आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढता येईल. एक्स इक्वल टू काय होईल? 14.4/9 होईल. यावरून एक्सची व्हॅल्यू काय येईल? 9 1 9, येथे पॉईंट राहील आणि 9 सखी 54 म्हणजे 1.6 येईल. बरोबर आहे. एक्स इक्वल टू 1.6. आता आपण काय करू? ए बीची व्हॅल्यू काढता येईल आपल्याला. एक्सची व्हॅल्यू काढली आपण. ए बी इक्वल टू 2x आहे. 9 ए बी इक्वल टू 2x. एक्सची व्हॅल्यू आपण 1.6 काढली, म्हणजे 2 × 1.6 16 32 म्हणजे 3.2 होईल. बरोबर आहे. सेंटीमीटर. ए बी साईड मिळाली आपल्याला. बी सी इक्वल टू 3x आहे, म्हणजे 3 × 1.6 16 3 48 म्हणजे 4.8 येईल. बरोबर आहे. सेंटीमीटर. आणि ए सी इक्वल टू 4x इक्वल टू 4 × एक्सची व्हॅल्यू 1.6 16 चौक 64 म्हणजे 6.4 सेंटीमीटर. 3 साईड्स मिळाल्या आपल्याला. ट्रायंगलच्या 3ही साईड आपल्याला मिळाल्या. 3 साईड माहीत असेल तर तो ट्रायंगल आपल्याला काढता येतो. म्हणजे आता सर्वात मोठी साईड 6.4ची आहे, तो आपण बेस घेऊ. 6.4 फ्रॉम 0 to 6.4 हा सेगमेंट काढलेला आहे आपण. ए सी, त्याला आपण ए सीने इंडिकेट करू. हा काढलेला आहे आपण 6.4 सेंटीमीटरचा. बरोबर आहे. आता आपल्याला ए बीची व्हॅल्यू किती आहे? 3.2 आहे. आपण कंपासमध्ये 3.2 डिस्टन्स घेऊ. हे अंतर घेतलेलं आहे आपण 3.2 सेंटीमीटर. ए बी म्हणजे आपण ए पॉईंटवरून मार्किंग करणार. ही मार्किंग केलेली आहे आपण 3.2ची. बरोबर आहे. आता बी सी किती आहे? 4.8. आता 4.8 कंपासमध्ये डिस्टन्स घेऊ आपण आणि सी पॉईंटवरून मार्किंग करू. इथे एक पॉईंट मिळतो आपल्याला. तो पॉईंट कोणता असणार आहे? बी पॉईंट. ए बी आणि बी सी जॉईन केल्यानंतर आपल्याला ट्रायंगल ए बी सी मिळालेला आहे. ही लेंथ आहे 6.4, ही आहे 3.2 सेंटीमीटर आणि ही आहे 4.8 सेंटीमीटर. रेशो कसा आलेला आहे? 2:3:4 आलेला आहे. हा होणार आहे आपला रिक्वायर्ड ट्रायंगल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. या प्रकारचे प्रश्न आपण प्रॅक्टिस सेट 4.2 मध्ये सोडविलेले आहेत. प्रथम तो व्हिडिओ पहा, म्हणजे हा प्रॉब्लेम खूप सोपा वाटेल तुम्हाला. येथे काय आपल्याला ट्रायंगल पी क्यू आर काढायचा आहे. 2 साईड्सची सबट्रॅक्शन दिलेली आहे आपल्याला आणि एक साईड दिलेली आहे आणि एक अँगल पण दिलेला आहे. क्यू आर 6.4 आहे. प्रथम आपण क्यू आर हा सेगमेंट काढणार. 6.4 फ्रॉम 0 to 6.4 क्यू आर. क्यू पॉईंटवर अँगल दिलेला आहे आपल्याला 55चा. क्यू पॉईंटवर अँगल काढू आपण 55 डिग्रीचा. 55ची मार्किंग केलेली आहे. हा रे आपण एक्सटेंड करून घेऊ. हा अँगल काढलेला आहे आपण 55 डिग्रीचा. आता जो डिफरन्स आहे तेवढं डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि त्या अँगलच्या रेवर मार्किंग करायची. 2.4
हा डिफरन्स आहे तो येथे आपल्याला मार्क करायचा आहे. पहा हा डिफरन्स किती आहे 2.4. एवढा सेगमेंट 2.4चा आहे. पहा येथे वेगळं नाव द्यायचं आहे आपल्याला. सपोज एम, तर QM हे डिस्टन्स किती आहे 2.4 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला एम आणि आर हे दोन पॉईंट जॉईन करून घ्यायचे. आता एम आणि आर जॉईन करून घेतल्यानंतर MR सेगमेंट आपल्याला बायसेट करायचा आहे. हा सेगमेंट आपण बायसेट करू. पहा हापेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेलं आहे. खाली आणि वर आर्क केलेले आपण त्याप्रमाणे दोन पॉईंट आपल्याला मिळालेले आहेत. ते दोन पॉईंट आपल्याला जॉईन करायचे आहेत. असे जॉईन करायचे आहेत की ह्या अँगलच्या रेवर आपल्याला पॉईंट मिळाला पाहिजे. पहा म्हणजे हे आपण एक्सटेंड करणार आहोत. पहा आता आपल्याला हे दोन पॉईंट जेथे टच होतील तो पॉईंट आपला कोणता असणार आहे P पॉईंट. ही पण लाईन वाढवावी लागेल आणि ही पण लाईन वाढवावी लागेल. येथे टच होईल. पहा आता हा जो पॉईंट मिळतो आपल्याला तो पॉईंट कोणता आहे P पॉईंट आहे. हा जो इंटरसेक्शनचा पॉईंट मिळाला आपल्याला हा पॉईंट आपला P पॉईंट आहे. म्हणजे PQ आणि PR हे दोन सेगमेंट आपण जॉईन करून घेऊ. म्हणजे ट्रायंगल PQR तयार झालेला आहे. पहा PQR हा आपला रिक्वायर्ड ट्रायंगल आहे. यामध्ये PMची लेंथ PMची लेंथ इक्वल असते PRला आणि हे पण दोन सेगमेंट इक्वल आहेत. याप्रमाणे ट्रायंगल PQR आपला कन्स्ट्रक्ट झालेला आहे. पहा रफ फिगर तुम्हाला काढता येईल. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.